चला आज बोलूया कठीण निर्णय घेण्याच्या ताकदीबद्दल एका राजाच्या गोष्टीमधून. तर गोष्ट अशी आहे की एका राजासमोर एक मोठं संकट उभं होतं. दुष्काळ. आता त्याच्याकडे दोनच रस्ते होते. एक, लोकांना खुश करण्यासाठी काहीतरी तात्पुरती मदत जाहीर करायची, आणि दुसरा, जो खूप कठीण होता, तो म्हणजे लोकांवर कडक कर लावून नदीवर एक पक्कं धरण बांधायचं. साहजिकच यामुळे प्रजा नाराज होणार होती. ह्या गोष्टीतून आपल्याला तीन महत्त्वाच्या गोष्टी कळतात. पहिलं म्हणजे खरं नेतृत्व हे लोकांची मनं जिंकण्यात नाही, तर योग्य वेळी योग्य पण धाडसी निर्णय घेण्यात असतं. म्हणजे राजांनी सोपा लोकप्रिय मार्ग नाही निवडला, त्यांनी राज्याच्या भविष्याचा विचार केला. दुसरं, मोठी प्रगती करायची असेल तर कधीकधी थोडा त्याग करावाच लागतो. आता बघा, त्या कडक करामुळे राजाला लोकांच्या रागाला सामोरं जावं लागलं. अगदी जवळच्या लोकांनीही विरोध केला. पण राज्याला वाचवण्यासाठी ती किंमत देणं गरजेचं होतं, नाही का? आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही जो निर्णय घेता त्याच्या परिणामांची जबाबदारीही तुम्हीच घ्यायची असते. तो राजा टीकेला अजिबात घाबरला नाही. तो लोकांच्या गैरसमजांना सामोरा गेला आणि आपलं काम पूर्ण होईपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिला. थोडक्यात काय, तर महान गोष्टी सोप्या, सोयीस्कर मार्गांनी नाही, तर दूरदृष्टीने घेतलेल्या धाडसी आणि कठीण पावलांनीच घडतात.